श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। समाचार सचिव सुमंत्र के आने का सुर मिला, आतुर द्वारे की ओर धाई है। सचिव सुमंत्र के उसूले हाथ लौटने, थोड़ी सी भी आशा होगी माटी में मिलाई है। अपनी दशा पे ध्यान किसी का नहीं के, बुरी दशा दशरथ जी की दशा ने बनाई है। सबका कुशल चाहो तो लगन लौट आओ, सिया राम लेके तुम्हें राम दुहाई है। सिया राम लेके तुम्हें राम दुहाई है। भारी मन भारी चरण, वाणी है अवरुद्ध, राजा से कैसे मिले उनका सचिव प्रबुद्ध, सोचे सचिव प्रबुद्ध। प्रणाम महाराज। कोण? राम? सुमंत, तू आलास? अरे मग रामला आधी आमच्याकडे पाठवायचंस ना. आम्हाला आधी राम, जानकी आणि लक्ष्मणाला पाहायचे आहे. जा जा, शीघ्र पाठव त्यांना. स्तंभाप्रमाणे उभा राहू नकोस सुमंत. कैकेयीप्रमाणे आमची अवज्ञा करू नकोस. जा, शीघ्र बोलव त्यांना. मला क्षमा करा महाराज. मी तुमच्या आज्ञेचं पालन नाही करू शकलो. मी वनातून एकटाच परतलोय महाराज. मी वनातून एकटाच परतलोय. ना मी रामाला परत आणू शकलो, ना लक्ष्मणाला परत आणू शकलो, ना सीतेला परत आणू शकलो महाराज. मी तुमचा अपराधी आहे महाराज. तुम्हाला जी शिक्षा योग्य वाटेल ती शिक्षा मला द्या. अपराधी तर आम्ही आहोत सुमंत. एका स्त्रीच्या बोलण्यात अडकून आम्ही आमच्या कुटुंबाच्या समस्त आनंदामध्ये आग लावली. ज्या रामने आपल्या सर्वांना सुख समाधान दिलं, त्याला आम्ही वनवासाला पाठवलं. तरीही आमच्या रामने कोणताही विरोध केला नाही. एक शब्द नाही बोलला आमचा राम. एक शब्द नाही बोलला. आणि आमचं दुर्भाग्य बघ सुमंत, अशा आज्ञाधारक पुत्रापासून लांब होऊनही आमचे प्राण गेले नाहीत. याचा अर्थ हाच आहे ना सुमंत, की संपूर्ण जगात माझ्या इतका पापी दुसरा कोणीच नाही. महाराज, तुमच्यासारख्या शूरवीर आणि धैर्यवान पुरुषासाठी इतकी दुर्बल मानसिकता बरी नाही. जर तुम्हीच भावनेच्या अधीन व्हाल तर माझ्यासारख्याला धीर कोण देणार महाराज? राम राम राम
महाराज, कृपया शांत व्हा. रघुनंदन रामांनी जे आदर्श जगासमोर ठेवले आहेत, तुम्हाला त्यांचा गर्व असला पाहिजे. सुमंत, रामने आमच्यासाठी एखादा संदेश दिला असेल. हो महाराज. मग ऐकवत का नाहीस तू सुमंत? ऐकव ना. आम्हाला त्या संदेशामध्ये आमचा राम दिसेल. जशी आज्ञा महाराज. जेव्हा निषाद राजांसोबत रघुनंदन गंगा पार करून जाऊ लागले, तेव्हा ते मला म्हणाले, पिताश्रींना माझा प्रणाम सांगा आणि त्यांचे पाय धरून विनंती करा की त्यांनी माझी काळजी करू नये. त्यांची कृपा आणि पुण्याने माझा वनवास मंगलमय होईल. त्यांना सांगा की त्यांच्या आज्ञेचं पालन करून 14 वर्षांनंतर त्यांच्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी सीता आणि लक्ष्मण सोबत मी कुशलपूर्वक परत येईन. अयोध्यावासी आणि कुटुंबियांना अनुरोध करून माझी विनंती ऐकवा की तोच मनुष्य माझा हितचिंतक आहे, ज्याच्या प्रयत्नांनी महाराज सुखी आहेत. सुमंत, भरत आल्यानंतर त्याला माझा संदेश द्या की राजाचं पद मिळाल्यानंतरही नीती सोडू नकोस. मन, वचन आणि कर्माने प्रजेचं पालन कर आणि सर्व मातांना समान समजून त्यांची सेवा कर. ही माझी विनंती आहे. राम राम राम. महाराज, हे दाही दिशांनो, देवतांनो, दिक्पालांनो, गंधर्व, किन्नर, अप्सरांनो, वृक्षांनो, लतांनो, वनदेवतांनो, मी, माझे पती आणि भाऊजींसोबत इथे निवास करणार आहे. आमच्या या निवासासाठी मला तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हवा आहे. आमचा वनवास सफळतेने पूर्ण होवो आणि कोणत्याही प्रकारच्या कडवटपणाला मनात स्थान मिळू नये, हीच माझी आंतरिक इच्छा आहे. तुम्ही आमचे रक्षक बना आणि माझ्या पतीचे आणि माझ्या भाऊजींचे रक्षण करा, हीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे.
स्वाहा स्वाहा ओम चंद्राय नमः स्वाहा स्वाहा ओम चंद्राय नमः स्वाहा स्वाहा ओम श्री सूर्याय 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 नमः स्वाहा स्वाहा रघुनंदन, वास्तुयज्ञ आणि वास्तुशांती पूर्ण झाली आहे. आजच्या शुभ दिवशी सौम्य नक्षत्रावर तुम्ही तुमची पत्नी आणि भ्रातासोबत आपल्या कुलदेवतेला स्मरण करून गृहप्रवेश करू शकता. तुम्हा सर्वांच्या शुभकामना आणि आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असोत. नमो वास्तुपुरुषाय भूशय्या अभिरत प्रभो मद्ग्रहे धनधान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा. रघुवीर, कसला विचार करत आहात तुम्ही? पिताश्रींची आठवण येत आहे. आज अयोध्या सोडून वनात आल्याची 5वी रात्र आहे. सीते, पिताश्रींनी आम्हाला खूप प्रेम दिलं आहे. पिताश्रींच्या 3ऱ्या महाराणीनेही आपल्याला खूप प्रेम दिलंय भ्राता. लक्ष्मण, तुझ्या मनात अजूनही कडवटपणा आहे? अजूनही रघुवीर, कसला विचार करत आहात तुम्ही? पिताश्रींची आठवण येत आहे. आज अयोध्या सोडून वनात आल्याची 5वी रात्र आहे. सीते, पिताश्रींनी आम्हाला खूप प्रेम दिलं आहे. पिताश्रींच्या 3ऱ्या महाराणीनेही आपल्याला खूप प्रेम दिलंय भ्राता. लक्ष्मण, तुझ्या मनात अजूनही कडवटपणा आहे? अजूनही दुसऱ्या कुणाला दोष देऊ नकोस लक्ष्मण. तेच होतं जे भाग्यात लिहिलेलं असतं. जीवनाचा अर्थ समजून घे लक्ष्मण. जीवन, जीवनातच वन लपलेलं आहे. हो भ्राताश्री, म्हणून जेव्हा आपण सगळे मिथिलेहून अयोध्येला परतत होतो आणि राजांशी झालेल्या युद्धात भरत मृत्यूशय्यावर होता, तेव्हा तुम्ही त्याला जीवन दिलं होतं भ्राता. आणि भरतने तुम्हाला वन दिलं का? कारण जीवनच वन आहे. लक्ष्मण, भरतसाठी असे विचारही मनात आणू नकोस. भ्राता, म्हणजे भरतची संमती नसताना धाकट्या माताश्री? नाही लक्ष्मण, तुझा हा विचार अनुचित आहे. मनुष्य जेव्हा विपरीत परिस्थितींच्या घेऱ्यामध्ये सापडतो, तेव्हा त्याचं स्वतःचं मन स्वतःसाठी शत्रू बनतं. यामुळे मनुष्य आपल्या प्रिय व्यक्तींवर
शंका घेऊ लागतो, जी तू भरतवर घेऊ लागला आहेस लक्ष्मण. कुटिलता, स्वार्थ, षड्यंत्रासारखे शब्द भरतचे शत्रू आहेत. भरत आदर्शांची पूजा करतो, आदर करतो. दुःख तर या गोष्टींचं आहे की आता आपण पिताश्री, माता, भरत, शत्रुघ्न, मांडवी, उर्मिला, श्रुतकीर्ती या सगळ्यांना 14 वर्षांनंतरच भेटणार. ही 14 वर्षे अशीच निघून जातील रघुवीर. शत्रुघ्न, माझं मन मला वारंवार संकेत देत आहे की अयोध्येमध्ये सगळं काही कुशल मंगल नाही. म्हणून मला आता आजोळी आणखी राहायची इच्छा नाही. आपण जानकीनाथांच्या आठवणीने व्याकुळ आहात. पण भ्राताश्री, आपण जानकी बहिणी आणि राम भ्राताश्रींना इकडेच बोलावून घेऊयात. परंतु राम भ्राताश्री तर आपल्याला बोलवणार होते. इकडे येत असताना हेच तर बोलले होते ते. मग त्यांचा काही संदेश का नाही आला? ना कोणी दूत, ना संदेश. मला भीती वाटतेय शत्रुघ्न, आणि मला विचित्र स्वप्न पडू लागली आहेत. नक्कीच अयोध्येमध्ये काही अमंगल घडलं आहे. कौसल्या, 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 आम्हाला काहीतरी होत आहे. कौसल्या, आम्हाला काहीतरी होत आहे. काय होतंय महाराज? आमच्या छातीत ज्वाला भडकत आहे. आम्ही त्यामध्ये जळत आहोत आतल्यात. कौसल्या, आम्ही आतल्यात जळत आहोत. काहीतरी कर कौसल्या, सांभाळा काहीतरी कर महाराज. कौसल्या. स्वतःला सांभाळा. तो बघ कौसल्या, यमदूत. आम्हाला यमदूत दिसत आहे कौसल्या. तो बघ समोरच उभा आहे. कदाचित तो आमचे प्राण घ्यायला आला आहे. कौसल्या, तो आमचे प्राण घ्यायला आला आहे. आम्हाला रामला न पाहता मरायचं नाही कौसल्या. आम्हाला रामला न पाहता मरायचं नाही. आमचा धनुष्य कुठे आहे? आम्हाला आमचा धनुष्य आणि बाण आणून दे कौसल्या, शीघ्र. मी या यमदूताशी युद्ध करेन. युद्ध. परंतु या युद्धात आम्ही कैकेयीला सोबत घेऊन नाही जाणार. कदापि नाही. कारण आज आम्हाला कळलेलं आहे की कैकेयीला सोबत घेऊन महादैत्य शंभरासुरासोबतचं युद्ध आम्ही जिंकलो होतो. पण तो आमचा विजय नव्हता कौसल्या. तो आमचा फक्त भ्रम होता. आम्ही तर कैकेयीला 2 वरदान देऊन हरलो होतो. सगळं काही हरलो होतो आम्ही. थांब! आमच्या जवळ येऊ नकोस. आमच्या समीप येऊ नकोस. कौसल्या, त्याला थांबव. तो आमच्याकडे येत आहे. कौसल्या, त्याला थांबव. शांत व्हा महाराज. शांत व्हा. तुम्हीच धीर सोडा तर आम्हाला धीर कोण देणार? राजा जर हार पत्करेल तर प्रजेचं काय होईल? राम, महाराज, तुम्ही रघुकुलाचे सूर्य आहात. हा सूर्य आता अस्त होणार आहे सुमित्रा. हा सूर्य आता अस्त होणार आहे. असं म्हणू नका पिताश्री. तुम्ही आम्हा सर्वांचा आधार आहात. परंतु पुत्री, जो या आधाराचा आधार आहे, आमचा तो रामच वनात निघून गेला.
कौसल्या, आयुष्याच्या ह्या काळात येऊन अनुभव आला की मनुष्यांना त्यांनी केलेल्या पापांचं प्रायश्चित्त करावंच लागतं. तुम्ही कोणतेही पाप केले नाही. हे फक्त पाप्यालाच माहीत असतं की त्याने केव्हा आणि कुठे पाप केलं. आम्ही पाप केलं आहे कौसल्या, आणि आम्हाला त्याचा श्राप मिळाला की आमचा मृत्यू पुत्रवियोगामुळे होईल.